काय बे जरा मला सांगत ते आम बाहेर आलं हे पेनारा हा शांती संपू गिरणारा सांगतो मी सांगतो ना अंग बाहेर आले म्हणते महाराज काय दारू तुला अंगठ्याने दाबतोय का तुम्ही काय सांगताय राव तुम्ही जाऊन काय सांगितलं ते सगळं म्हणलं ना अंग बाहेर आले हातातल्या पायातला फरक कळतो का तुम्ही कधी लहान जेव्हा मी बेलू ठेवला आपण पडलो लागले उठवा महाराजांना उठवा दरवाजा पाला की उठाव पाय घालतो तू आधी मोठा घे मिशा लगाने आलाय का अजून हाय की मिशा मिशा बघून पण किती तडक्यात उठतं नसतं म्हणून का तसं केलं काय मी खेळतो साडेसहा मारायला लागलेली आहे बाहेर बाळ युवराज आले आज यांनी परवानगी मागतात किती मारू आता त्या युवराज म्हणजे कुठली भाषा काढली अरे ब्याळ युवराज हे कर्नाटक मधून आले तुम्ही अरे बाळ युवराज म्हणजे का ब्याळ युवराज आले म्हणते काय म्हणलं बघा बाळ युवराज ब्याळ युवराज काय मराठी भाषा माझ्याकडे का आज बोलले का म्हणजे आम्हाला परवानगी आहे त्याला मारू नका की माझ्या अंगावर येते मी भ्या काढले हो खरं सांग नका कुणीकडे जातोय मला मला लागले हो म्हणून भेटतोय मी नाही आता मला आपण आपल्या जागेवरती उभा राहा बरोबर 12:30 हजर झाली 12:30 फुलं पाडायचं टाइम झाले सज बोलले खुंटले पुंडलिका वडे हरे विठ्ठल फुलं वाटलं ती का फुलं वाटलं कुणाच्या फुलाचा कार्यक्रम आहे आमच्या आज्याची रात्री फुलं उद्या आम्ही सगळे असंच पोळा होतात म्हणलं फुलं येते फुलं टाकायचं टाइम झाले आम्हाला काय माहिती तुम्ही बसला
तुकाराम गोराडो बाबासाहेब आमचे जिवंत आहेत. आम्ही रोज त्यांचं बाहेर जात असताना दर्शन घेऊन जात असतो. आगे आजच्या कुटुंब राहते असतो. तो तुमच्या घरात घडलेला प्रकार ते मैत्रीचं साहित्य झालं. हे बाबासाहेब जिवंत आहेत. अरे आहे का अजून? आज तर पुढच्या वेळी असं होणार काय का? काय केलं त्याने उठायला प्रत्येक वेळा मारायला गेले त्याने उठात काय मरू का मार खाऊन तुमच्या दरबारमध्ये राहत नाही. म्हणजे दरबारात आम्हाला शिवाय देता तुमच्या दरबारमध्ये राहत नाही असं म्हणतोय मी. का शिवाय देत आहे? प्रत्येक जणांनी उठायचं तुमच्या दरबारमध्ये राहणार नाही. बोला बाबासाहेब, या ठिकाणी आम्हा दोघांनाही एकत्र अचानक बोलवण्याच्या पाठीमागचं कारण आज माझ्या मनातली गाठ सोडणार आहे. अगदी मनातली गाठ म्हणजे बरेच दिवस झाले ही बांधून ठेवली होती. युवराज, मला तुम्ही दोष देऊ नये यासाठी मी तुम्हाला आज विचारतोय आणि विचारण्यासाठी मी तुम्हाला धर्मामध्ये बोलावतो. सांगा बाबासाहेब. युवराज, लहानपणीच तुमची आई तुम्हाला सोडून स्वर्गवासी झाली आणि त्या पश्चात आम्ही लग्न केलं आणि तुम्हाला दुसरी सावतर आई तुम्हाला सांभाळण्यासाठी करून आणली. युवराज, मला तुम्ही सांगा, सावत्र आईने तुमचा सांभाळ कसा केला? बरोबर आहे बाबासाहेब. कारण आम्ही लहान असताना आमच्या मासाहेब आम्हाला सोडून गेल्या तेव्हापासून आम्ही आईच्या मायेला पोरकं झालो होतो. आईची माया काय असते हे आम्हाला माहित नव्हतं. फक्त शाळेत पुस्तकात वाचलं होतं. पण ज्यावेळी तुम्ही आमचा संगोपन करण्यासाठी दुसरी आमच्यासाठी आई आणली त्यावेळी आम्हाला समजलं की आईची माया काय असते, आईचं प्रेम काय असतं. त्या माऊलीने आपल्या भाऊपाशात आम्हाला घेतलं, आपल्या हातनं ज्ञान आम्हाला घात चारले, या जगामध्ये कसं वावरायचं जर ज्ञान दिलं त्यावेळी कळलं की आईची माया काय असते. कारण त्या परमेश्वरानं आई हा शब्द इतका श्रेष्ठ जन्माला घातलाय. हा म्हणजे आम्हाला एवढी आणि ही म्हणजे ईश्वरासारखी माया असणारी ती आई असते. आधुनिक जगात माणसाला पैशाच्या जोरावरती सगळी नाती विकत घेता येतात, पण आईची माया कोणाला विकत घेता आलेली नाही. एक वेळ समुद्राचा अंत लागेल पण आईच्या मायेचा अंत लागलेला नाही. खरं आहे युवराज, आईच्या मायेचा अंत कधी लागत नाही, कारण आई आहे ती. युवराज, तेव्हा बाबासाहेब, त्या माऊलीनं आमच्यावरती इतकं जीवापाड प्रेम केलंय. माझी त्या परमेश्वराला विनंती आहे, जर माणसाला पुनर्जन्म मिळत असेल तर त्या परमेश्वराला मी एकच मागणं मागेन की पुन्हा मला त्या माऊलीच्या पोटी जन्माला घालावं आणि रात्र दिवस राहिलेलं आयुष्य त्या माऊलीच्या पवित्र पावलाची सेवा करण्यात माझं जावं. हीच त्या परमेश्वराला माझी विनंती आहे. एका भाषेत समजलं की तुमच्यावरती सावतर आई किती प्रेम करते म्हणून. युवराज, माझ्या मुलीला विचारलं पाहिजे. बा, ये. बोला बाबा. तू परक्याचं धन आहेस. माझ्यापाशी तू जन्म घेतलास. अरे बाबा, लहानाची मोठे होतेस तू आणि बापाचं कर्तव्य पार पाडणार आहे मी. आज उद्या तुझ्या डोक्यावरती अक्षदा पडणार आहे. तू दुसऱ्याच्या घरी जीवन घालवणार आहेस. अरे बाबा, थोडंसं आयुष्य माझ्याजवळ घालवलंस
लाला कौतुकात तुला वाढवली, पण तुझ्या मनातल्या गोष्टी कधी विचारल्या नाहीत म्हणून तू नाराज होशील, दुःखी होशील, मला दोष देशील, म्हणून तुला मी आज विचारतोय. बोला बाबा. नाही गेलं तर म्हणशील माझ्या बापानं मला कधी दुःख विचारलं नाही, यासाठी विचारतोय. बाळ, सावतर आई म्हणजे सावतर असते. तुझ्या बरोबर ती कशी वागते, तुला वागणूक कशी देते, मला खरं सांग. मनात कोणतीही गोष्ट ठेवू नको. नाही बाबा. कारण मी आज त्या टोकाला पोहोचलोय. तुमच्यापासून जर मला वाईट ऐकायचं मिळालं तर मी मार्ग वेगळा दाखवणार आहे. नाही बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. अहो, आमची आई, अहो जन्म देतेल्या आईने सुद्धा एवढी माया लावली नाही हो आम्हाला बाबासाहेब. एवढं या आईने आम्हाला माया लावल्या, प्राणाच्या मोलाने आमचा सांभाळ केलाय बाबा. तुम्हाला कधी खोटं बोलत नाही बाबा, मी सगळं खरं बोलते मी. आणि तुम्ही आमची काळजी करू नका बाबा. बोला. खरं बोलतेस तू? हो, मी खरं बोलते बाबा. आत्ता माझा जीव भाग्यात पडला बाळानं. कारण मी जन्म दिलाय तुम्हाला, मी बाप आहे. हो, बाप घराचं सर्वच वाचतं. बरोबर आहे. तर बापानं पोराची विचारपूस नाही जर केली तर त्याची यातना वृद्धापकाळात भोगावी लागते. उद्या मला वृद्धापकाळात तर विचारलं आमच्यासाठी तुम्ही काय केलं, लक्षात ठेवा, मी तुमची विचारपूस केली, मी तुम्हाला चांगलं सांभाळलं, हे लक्षात असू द्या म्हणजे झालं. तुम्ही बाबा. उभय त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळते, याच्यासारखं भाग्य नाही. कारण भूतलावरती माणसानं या असणाऱ्या तीर्थांची दर्शनं नाही केली तरी चालेल, पण ज्यांना आई वडिलांची सेवा केली त्यांच्या पवित्र पावलामध्ये सर्व तीर्थांचं दर्शन करत असत. आज तुम्हाला उभय त्यांची सेवा करण्याची संधी मिळते, खरोखरच आम्ही भाग्यवान म्हणायला हवं. मोठा बोलण्या इतकीच मुलं अशी जन्माला येत असतात, नाहीतर आई वडिलांचा तिरस्कार करणारी मुलं या जगात आहेत. या शेवट पोरांना बघून समाधान वाटतं बरं का नाही? काय मुलं काढले राव. बोलता काय बोलतोय? अहो काय मुलं काढली म्हणजे? अहो काय मुलं शिकवून काढली म्हणतोय मी. असा बोंबालशील का मुलं काढली? हो शिकवून काढली म्हणतोय मी. बाळ बाळ नव असं आहे खाली. बाळ म्हणायचं नाही, पाणी मागू द्या ना. मग कळलं. पाणी जरी मागितलं पाणी मागून देत नाही तू. आम्ही लहान आम्ही अरे बोलण्याची पद्धत आहे. पाणी मागू देणार नाही म्हणजे तुमचं काम ऐकणार नाही. तसं नाही. अरे लहानपणापासून आमच्या तुम्ही दरबारात कामाला आहात, होय. मला तुम्ही मुलासारखे आहात. बरं. मी तुमचा कोण आहे? कोण? मी कोण आहे तुमचा? नवरा नवरा कशाला? कोण म्हणतं? कोण आहे? अरे तुमचा माझं काय? म्हणजे दादलाच झाला. दादा रे? माझं पण दादा दादा तसं नाही.
मी तुमचा अन्नदाता आहे. आणि बरोबर आहे त्यांच्या अन्नावर आपली लेकरं बाळ पोचले अन्नदाता. मी काय खायला देतो? काय मी काय खायला देतो? अन्नदाता की दुसरं काय देत आहे? बस अन्नदाता आहे मी. हा अन्नदाता होय होय. तर आमच्या राही सका आहेत ना, हा हा त्यांना बोलावून घ्या. तुम्ही जाताय का आम्ही जाऊ? हा? होय सर तुम्ही जाणार आहे का मी जाऊ? हा? कोण जाते? साहेबांना म्हणलं तुम्ही जाताय का मी जाऊ? अरे दोघांपैकी कोणते जाण ताबडतोब बोलावून घ्या. बरोबर जाऊन येताय तुम्ही? होय तुम्ही जाणार अरे आहे मी का? काय म्हणतोय, तुम्ही दोघंच आहात तिथं. त्यांना कशाला सांगतो ढवळायला? ते एकटा ते कराय. हा ते गोष्ट सांगू नको. बरोबर कोणतरी विचार करा. का तू जाणार आहे? होय घ्यायला म्हणतो तू जाणार आहे काय? माझ्याकडे बघून बोलतोय तुम्ही जा आणि त्याच्यावर तो टॉल करतोय. आमचा विचार तर होऊ दे की कसं मारायला लागला हा? कधी विचार करणार आहे? महिना दीड महिना काय तुला गडबड आहे हा? हे बोलव. आई साहेब ये बाळ चौताळून ये या ये या उन्हात जाता होता काय करायचं? आई साहेब चला आकड्यानं बोलू नये ते महाराजांनी बोलवले. महाराज सरकारने काय तर ध्यान झालंय त्यांना. कशाचं? काय तर सांगणार आहे वाटतं. आता कशानं म्हणल्यावर तुम्ही नाणं काय गवळ काय ना अरे दरबार मध्ये अनेक कामं असतात. मग ती काय तरी असं त्यातलं एक कोणतं तर काम आहे आहे ना? पण महत्वाचं आहे. हा बरोबरच आहे. हा. जा. दोघांच्या तडा घेतलं जाईल काय? दोघांत विषय काय तर असणार हा. काय ते विषय असतात? जाऊ का? काय सांगा जाता का जाऊ जाऊ काय? येऊ दे का जाऊ दे का रे जाऊ दे का कशी जोडी दिसते आहे? अरे वा 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 ह्याला जोड म्हणावं लागेल. सांग ना कशी दिसते आहे? खानापूरच्या हॉर्लानं घडवलं. खानापूरच्या वळणानं बांधल्यासारखं काय म्हणतोस तू? कुठच्या वळणानं? काय कसला जोडा? पायातला पायतान? आईला मला तीच देण्यात आलं. ते घेणार? नाही 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 ती नाही ती नाही ती नाही. तुम्हाला सांगतो जोडा आणि सीतामा मी कोण? सीता. मी राम. चंद्र. हो. माझा जोडीदार हनुमान. वा. सूर्याला गेला जाऊ नको. सर मड्या एवढा तू लगेच सूर्याकडे पडते. आणि मी तू कोण? राजा रावण. राजा रावण? राजा रावण? काय नाही लागलं. राजा रावण? रावणानं काय केलं होतं? काय केलं तू? सीतेला उचलून नेलं होतं. आता ही सीता मला एकट्याला उचलायची आहे का? मग किती जण बोलले होते? अरे मग मी राजा रावण कधी बघितला नाही असं म्हणणार आहे. नाही नाही किती जण बोलले होते उचलायला? आता सीता म्हणता माणसं नाही मिळालं तर जेसीबी बोलव तुम्ही कधी देतात तुम्ही सांगा. रे बंद कर आणि म्हणजे दोघांची जोडी कशी दिसते आहे? कसे होत आहे? आई साहेब. तिने चंद्र आहा. आणि मी बाई चांदणी. अरे वा वा वा. आणि मी काळा ढग. ढग हाय सारखा. आईला त्यासारखा आडवाय तू बघा. काय बाजूला? त्यांना कशाला काहीतरी सांगताय? जोडी आपली कशी आपल्यालाच माहित आहे. पण तुमचे दुसरे संपले असते तर जा. तरी म्हणलं कवा सांगताला का? काय ते? एवढा उशीर कट कसा काढला म्हणजे लवकर आपलं लावून दे. कट काढला म्हणजे. हो, लय उशीर जाऊ आणि आता आम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं. जा ना तुम्ही. चालतंय, बोला, बोला. तुम्ही दारावरची कोण आहे माहिती आहे नव्हता? माझ्याकडे कुत्री नको. तरी म्हणताय ना आणि पहारीच आहे. हा बरं दारं लावा उघडी राहू द्या. कशाला? वारे बरं असतं. आणि दरबार आहे हा. त्या दरबारला एक दार आहे का? दांडगी दारं राहून येड गं. चौकडा मोकळं जाईल काय? दरवाजाला चौकडा हवा खाय आहे का? कुठं आहे? सीटर आहे का? कुठं दिसतंय का तुम्हाला? जा ना बाबा. आलं दरबार शेखरला एक नंबर बरं.
तुम्हाला अचानक दरबारामध्ये बोलवण्याचं कारण समजलं असेल. नाही समज. मुलांच्या बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मुलांच्या मनातील गोष्ट जाणून घेण्यासाठी हा त्याला दरबारमध्ये बोलावून घेतलं. आणि एक मुलाची परीक्षा व्हावी म्हणून मुलाला काही प्रश्न विचारले. काय विचार? महत्वाचा प्रश्न, आई तुम्हाला कशी वागवते. राणी सरकार, तुमच्याबद्दल एवढं त्यांनी कौतुक केलं. म्हणजे बाबासाहेब, आमच्या जन्मदात्या आईनं एवढी माया केली नसती एवढी आमची आई आमच्यावरती माया करते. अहो माझी मुले नसली म्हणून काय झालं? वा, माझ्या सवतीच आहे. खरंय. अहो माझी मुलं आणि तिची मुले एकच आहे. तसं नाही. सावतर माया आणि सावतर भक्त हे वेगळं असतं. सावतर मायेपोटीच रामायण घडलं ना, हो हे आपल्याला ज्ञात आहे. माहिती. सावतर गोष्टीसाठी अनेक गोष्टी घडत असतात आणि त्यात तुमच्या काळजात तुम्ही वागलं नाही ते काळीज तुमच्या नाही. तुमच्या आई वडील तुमच्यावरती फार मोठे संस्कार केलेले दिसत आहेत. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर जर संस्कार केलेले असते तर माझ्या मुलाला म्हणजे दुसऱ्या पत्नीच्या मुलाला तुम्ही व्यवस्थित सांभाळलं नसतं. यासाठी कौतुक करण्यासाठी आम्ही तुम्हाला दरबारमध्ये बोलवलंय. मला थोडं काम आहे. राणी सरकार, आम्ही थोडी विश्रांती घेतोय. येतो आम्ही. या. महाराज बरं बरं तुमच्या मुलासनी मी माया लावले. लहान आहे ते अजून ते म्हणून मी माया लावली त्याची. पण तुमच्यावरती माझं प्रेम नाही. माझं प्रेम त्या प्रधानजीवरती आहे. पण 6 महिने झाले ती खंडणी गोळा करण्यासाठी गेली. अजूनही पत्ता नाही त्यांचा. हो पण मला कालच बातमी समजली की तिने आलीत म्हणून. आले तर आमचे गाठ घेण्यासाठीच येणार आहेत ते. आपण किल्ल्याच्या तटाखाली त्यांची वाट पाहू म्हणजे झालं. उधर इधर घबरा चाहे तो क्या होता है, उधर इधर घबरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजरे खुदा होता है. जवळजवळ 6 महिने झालं आम्ही खंडणी वसूल करण्यासाठी गेलो होतो. पण 6 महिन्यामध्ये एकही दिवस शांतपणे आमच्या डोळ्यांना झोप आली नाही. रात्र दिवस एकाच गोष्टीचा विचार आमच्या डोक्यामध्ये थैमान घालत होता. 20 वर्षापूर्वी या दरबारमध्ये ताराणाची निदान नाच गाणं चालू होता. त्यावेळेला भावनेच्या भरात उठून आम्ही तिच्या हाताला धरलं. म्हणून या राष्ट्राच्या राजाने आमच्या अंगाच्या हंटाचे फटके मारले. दरबारमध्ये आमचा अपमान केला आणि दरबारच्या बाहेर आम्हाला हाकलला. त्या दिवसापासून झालेल्या अपमानाचा सूड कसा घ्यायचा हाच फक्त विचार आम्ही आमच्या डोक्यात करत होतो. महाराजांच्या पहिल्या राणी सरकार 2 बाळाला जन्म दिला आणि देवाकडे निघून गेला. त्या 2 बाळाचं संगोपन करण्यासाठी महाराजांनी दुसरा विवाह केला. ज्या वेळेला दुसरा विवाह झाला आणि त्या राणी सरकार
ज्या दरबारमध्ये आल्या त्या दिवसापासूनच आमच्या मोहमायाचं जाळं आम्ही त्यांच्यावरती टाकलं आणि आमच्या प्रेमाच्या जाळ्यात त्यांना अटकवलं. आज जवळजवळ 12 वर्ष होऊन गेली या कानाची बातमी या कानाला कळू दिली. अरे खरं नाही तर तुझ्या राष्ट्राची राख रांगोळी केली तर नावाचा तात्याचा आहे आणि त्याची सुरुवात आजपासूनच करणार आहे. 6 महिने मी खंडणी वसूल करण्यासाठी गेलो होतो. कालच्या राष्ट्रामध्ये आमचं आगमन झालेलं आहे. आणलेला सर्व चारा तिजोरीमध्ये जमा केला आणि आता महत्वाची कामगिरी म्हणजे राणी सरकारांची भेट. ते आमची वाट किल्ल्याच्या तटाच्या बाजूला थांबले. आपण ताबडतोब जाऊन त्यांची भेट घ्यावी, गोड बोलून त्यांना बरोबर डाव टाकावा. आपल्या मनामध्ये जो डाव आहे तो खेळावा म्हणजे झाला. बस पाहतो या राष्ट्राची राख रांगोळी कशी होत नाही ते. ताबडतोब निघायला हवं. येत आहे किती उशीर थांबायचे मी, किती वाट पाहायची. अहो सकाळी आलेला माणूस तू माझी अजून गाठ घेता येत नाही. असू द्या, काहीतरी काम असेल. अजून थोडा वेळ वाट पाहा म्हणजे झालं. अरे वा, आज स्वाली रुसलिया म्हणायचं. राणी सरकार, अहो राणी सरकार, असा रुसवा फुगवा आम्हाला कशासाठी? हे मला विचारता नाही का तर मग विचारायला पाहिजे होतं तुम्हाला. आम्हाला काय विचारणार आहात? विचारा. अहो तुम्ही मला सांगा, मी 6 महिने झालं गेला खंडणी गोळा करायचे. बरोबर. त्या 6 महिन्यात आमची आठवण झाली नाही तुम्हाला? राणी सरकार, 6 महिन्यामध्ये प्रत्येक दिवस तुमची आठवण येत होती. क्षणाक्षणाला पावलाला तुमची आठवण येत होती. पण तुमच्या भेटीसाठी येण्यास आमच्याकडे वेळ शिल्लक नव्हता. मग आम्ही कसे येणार भेटीसाठी? आणि काय काय 6 महिन्यात नाही तुम्ही आला. बरोबर. तुम्ही आला किती वाजता? काल आलात तुम्ही. काल सकाळी आलो. है की नाही? हो. आम्हाला वाटलं रात्री तर आमची गाठ घेण्यासाठी यायची ना. कसं काय येणार? का? काल आम्ही ज्यावेळेला आलो आल्याच्या नंतर अंघोळ वगैरे केली आणि दरबारमध्ये प्रवेश केला. आम्ही आणलेला 6 महिन्याचा जो सारा होता त्याचा हिसाब किताब महाराजाला देण्यात जो रात्रीच्या 11-12 वाजून गेली. मग मला सांगा, 11-12च्या नंतर आम्ही आपल्या महाली कसं काय भेटण्यासाठी येणार आहे? का? आतापर्यंत आपण काय करत होतो? आपण चोरून भेटत होतो नाही ना, मग तसंच यायचं. आणि अचानक जर कोणी पाहिलं असतं तर? अहो आपल्याला माहित आहे आपण कसं भेटतो, कुठं भेटतो. पण आपण किल्ल्याच्या तटाच्या बाजूला भेटत असतो. नाही की नाही? पण तुमच्या महाली तुम्ही झोपी गेला होता. कशी भेट होणार आपली? अहो तसं नाही, आम्ही रासारी जागत होतो. असं? तुम्ही आता इच्छिला मुलं गेटला. बर. आमचे डोळे थकले तुमची वाट पाहून. असं का? नाही का? तर मग बर. ती रात्री वाट पाहायची. आमची तळमळ तुम्हाला काय सांगावं? प्रत्येक माणसाच्या मनाची तळमळ ही होत असते. भेटीसाठी आतून झालेलं असतो का? हो, पण आम्हाला काय झालं माहिती आहे तुम्हाला?
काय तुमचा विसरही पडला नाही आणि आमच्यावरती कोणी जादू सुद्धा टाकली नाही. खोटं आहे सगळं. असतं फक्त जादू टाकली ती फक्त तुम्ही. नाही पण आम्हाला काय झालं माहितीये तुम्हाला? काय झालं? बर काय रात्री कुठं भोळ्या बायका बर तुम्ही फसवता. अहो नाही का भगवान. पण मी कोण आहे माहित आहे ना? हो आम्हाला कल्पना असतं. आमच्याशिवाय असं बर आम्ही नाही का ठेवला परकेपणा. काय रात्री कुठं राणी सरकार तुम्हाला कसं सांगावं हे समजत नाही. रात्रभर आम्ही दरबारमध्ये होतो, दिवसभर दरबारमध्ये होतो आणि रात्री 12च्या पुढे आमच्या महालामध्ये होतो. आम्ही कुठंही गेलो नाही. तुमच्या मालामध्ये होता हो तुम्ही निवांत झोपी गेलात पण आमची तडफड तुमच्या ध्यानात आली नाही. बरोबर आहे. है ना? पण राणी सरकार
एखादी गोष्ट बोललो तर रात्र येणार नाही ना? नाही हो. राणी सरकार, असं आपण गुप्त प्रेम किती दिवस करायचं आहे? मला पण तेच म्हणायचं होतं. असं चोरून भेटणं, चोरून बोलणं हे किती दिवस चालणार आहे? तुम्हाला वाटत नाही आपण उदल मातानं प्रेम करावं, असा सुखी संसार असावा असं वाटत नाही का? ते कसं काय? मला तरी वाटतं की या जन्मीत हे शक्य नाही आणि आपलं प्रेम अखंड टिकेल असं आम्हाला वाटत नाही. का पण? का? राणी सरकार, आपल्या प्रेमाच्या मार्गामध्ये येणारे जे काटे आहेत, आडवे येणारे काटे आता मजबूत होत चाललेले आहेत. ते कोणते हो? कोणते? तुमच्या चौथीची कार्टी आता लहान राहिलेली नाही, आता ती मोठी झाली आहे. याचा कदाचित असं गुप्त करेले चोरून भेटताना जर त्या कार्ट्याने पाहिलं तर ते महाराजाला सांगत जाते आणि ही जर वार्ता महाराजांच्या कानावरती गेली तर तुम्हालाही या दरबारमध्ये ठेवणार नाही आणि आम्हालाही या दरबारमध्ये राहू देणार नाही. मग आपला प्रेम कसा आणि कोणत्या तोंडाने आपण एकमेकाला बोलणार आहोत? प्रधानजी, मग आता ह्या गोष्टीबद्दल काय केलं पाहिजे? याच्यासाठी ते काटे अलगद दूर केली पाहिजे. ते कसे? त्याशिवाय आपल्या प्रेमाचा मार्ग खुला होणार नाही. ते कशी पण? कसे? हा? याच पावली दरबारमध्ये जावा. महाराजे त्यांच्या महालामध्ये असतील, ते एकांतात आहे याची खात्री करून घ्या आणि गोड बोलून प्रथम त्यांना वचनबद्ध करा. आणि कारण ते सूर्यवंशी राजे आहेत, त्यांच्या मुखातून गेलेला शब्द ते कदापिही माघार घेत नाही. आणि नंतर त्यांना प्रश्न विचारा, महाराजे तुमचं खरंच माझ्यावरती प्रेम आहे का? जर प्रेम असेल तर आम्हाला वचन द्या. एकदा का त्यांना वचनबद्ध केलं की मग सांगा, महाराजे ही असते तुमची दोन काठी जंगलामध्ये घेऊन जा, याचा शिरच्छेद करा आणि रक्ताने भरलेली तामसेल आम्हाला आणून दाखवा, तरच तुमचं खरं प्रेम आहे आमच्यावरती असं समजेल, नाहीतर आमच्या माहेरी निघून जाऊ अशी धमकी द्या त्यांना. प्रधानजी, बोला. काय बोलता तुम्ही? का? अहो, माझी मुलं नसली म्हणून काय झालं? चौथीची मुलं आहे. हो. अहो, ती लहान असताना त्यांची आई स्वर्गवासी झाली. मग राजाने म्हणून तर माझ्याशी लग्न करून घेतलं, पण लहानाची मोठी मी केली. माईच्या अंगावरती त्यांचे हात फिरवलं. 2 घात चाललेत मी. आईचं प्रेम मी दिलं त्याने, माया लावलेली आहे. अहो, ती दुसरीची नसून माझ्या असलेच वाटतात ते. प्रधानजी, तुम्ही कुठली गोष्ट सांगा, पण मी हे करायला तयार नाही. म्हणजे ही कामगिरी तुमच्या हातून होणार नाही? नाही. म्हणजे त्या कालच्या मायेचा फुलका तुम्हाला फुटलाय म्हणायचं का? राणी सरकार, तो जो 12 वर्ष झाला जीवा पाडा मी आपल्यावरती प्रेम करतो आहे, ही नाटकी ढोंगी प्रेम आहे का? आणि म्हणते का, पण मी तर काय नाटक प्रेम केलं आहे तुमच्यावर? तुमचा खोट आणि नाटकी प्रेम आहे. कारण आम्ही सगळे एक मामूली गोष्ट आपण करू शकत नाही. तुमचा आमच्या प्रेमापेक्षा त्या कार्ट्याच्या ती मायाने प्रेम जास्त आहे असं आम्हाला माहित आहे. असं बोलू नका. तुमच्यावर सुद्धा माझं प्रेम आहे. तुमच्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. हो, तुम्ही 6 महिने गेले होता आम्हाला सोडून, आणि मी 6 महिने कसे काढले तुम्हाला कसं सांगू मी? फक्त तुमच्या स्वार्थासाठी. म्हणजे हो, आमच्यासाठी नाही, आमच्या प्रेमासाठी नाही. राणी सरकार, तुमचं जर माझ्यावरती खरं प्रेम असेल तर मी सांगतोय ती कामगिरी तुम्हाला करावी लागेल. नाही केली तर? नाही केली तर या तात्या साहेबांना अजून ओळखले नाही तुम्ही. म्हणजे काही कामगिरी नाही केली तर याच पावले आपल्या राष्ट्रामध्ये जाऊन चौकामध्ये तुमच्या बदनामीचे बोर्ड लावेल, फोटो लावेल आणि त्याच्यावरती स्पष्टपणे लिहून टाकेल, राणी सरकार आणि तात्यासाहेबांचा गुप्त प्रेम आहे. मग महाराजे तुम्हाला या दरबारमध्ये कसे ठेवून घेतात आणि ती कार्टी तोंड भरून आई कशी म्हणतात हे तर आम्हाला पाहिजे आहे. हेच आहे आम्ही. प्रधानजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.
ते लहान मुलं आता लहान राहिलेली नाही, मोठी झाली. मी कोण आहे त्याची समजलंच असत. बरोबर. मी काय त्याची जन्म दिला नाही हे म्हणून समजलं असत. बरोबर. थोडं थोडं माझ्यावरती प्रेम त्यांचं कमी होणार. प्रधानजी, अहो चौथीची मुलं आहे, माझी मुलं आहेत का? नाही. अहो किती जर केलं तर त्या बापासंगच प्रेमानं बोलतात, माझ्या संग जास्त बोलत नाही. म्हणूनच समजावून सांगतो आहे. अहो जन्म दिलेली पोटची मुलं आई वाटाला सांभाळत नाही आणि चौथीची काठी तुम्हाला काय सांभाळणार आहे? बरोबर आहे, त्यांनी म्हणताय ते बरोबर आहे. सांभाळ नाही ते नाही, पण महाराजांनी एका दोन काहीतरी सांगून मला खूप अपमान सहन करावा लागेल त्यांचा. एवढंच काय, पण या दरबारमध्ये देखील मला ठेवणार नाही. बरोबर. प्रधानजी, तुम्ही काय म्हटला, कधी कधी आपले फोटो लावायचे, पण प्रधानजी महाराज सरकार तुम्हाला बी ठेवणार नाही, त्यांनी मला बी ठेवणार नाही. अहो आम्हाला जीवाची पर्वा नाही. आमच्या आयुष्यात तुम्ही नसाल तर आम्ही सांगायचं कोणासाठी? आम्हाला बी तसंच वाटत आहे. तुम्ही जर आमच्यापासून दूर लांब गेलात तर आम्हाला ते काय वाटत. प्रधानजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्या कारठ्यांची माया करायची काय गरज आहे? काय कारण आहे? मी करायला तयार आहे. असं ना, ही कामगिरी तुम्हाला करायची नाही. तुमच्यासाठी काय पण असं ना, हा. आम्ही ही कामगिरी तुम्हाला करायला सांगत नाही, फक्त महाराजांना सांगून करायची आहे. हो हो, तेव्हा याच पावली दरबारमध्ये जावा. महाराजे त्यांच्या महालामध्ये असतील त्या ठिकाणी गोड बोलून त्यांना प्रथम वचनबद्ध करा. एक जागा वचनबद्ध झाले की नंतर सांगा, महाराजे तुमचं जर माझ्यावरती खरं प्रेम असेल तर याचना तुमची दोन काठी जागरामध्ये घेऊन जा, ज्याचा शिरच्छेद करा आणि रक्तानं भांडलेली तमसे आम्हाला आणून दाखवा, तरच तुमचा खरं आमच्यावरती प्रेम आहे असं समजेल. नाहीतर आमच्या माहेर निघून जाईल अशी धमकी द्या म्हणजे झाला. तुम्ही काय काळजी करू नका, एक काम झालं म्हणून समजा. असं ना? हा, बस, येते आहे. जा बा. गिरा 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 राधे गिरा 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 राधे गिरा बस, पहिला डाव खेळाय. पहिला पत्ता माझ्या बाजूला पाहिलेला आहे. राणी सरकारांच्या तरी महत्वाची कामगिरी सोपवलेली आहे. पाहूया काट्यानच काटा कसा काढतात ते, एका दगडात किती पक्षी भरतात याचा आपण अकाउंट मांडावा आणि विचार करावा म्हणजे झालं. येतो आहे आम्ही. काय रे, कुठं आहे? काय करायचं आपण? काय? हा? आम्हाला वाटलं काय हे तुम्ही बोलत आहे मला. आई साहेब सारख्या खुश असते का? काय माहिती का, हा. आज दरबारमध्ये मी फोन आली. हो हो हो, रोज ती बोलवते. आज तुम्हाला ध्यान झालं असेल. काय तर सांगायचं महाराजांना. हा. महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. हा, मग तीच म्हणते ना बा. महाराज आहेत. महाराज आहे तर गाव त्याला गेले तो. महाराज, ए महाराज, अरे वा, फाकड्या. महाराज, महाराज काय आल्यावर कुठे गाठणी करेल. कुणीकडे गेले काय एवढं उशीर बोलते? आला बारडी भरून घेऊ. काय त्याला शिकवून आहे काय? बघतोय कसा किती उशीर आई साहेब आले ते की? हा? आई साहेब आले मग आज आणि न आमंत्रण देता आज त्यांना आठवण झाली असेल. कुठली तुमचे काय कुणाला रोज तुम्हाला ध्यान वाचा आहे असं का? कुणी सांगितलं त्यांना तर होते. माणूस देखना असणं असल्यावर नाही. हा, तो देखना कशात असावा? साहित्यात. काय? कशा साहित्यात?
बसायला स्कूटर असावं, हातात बॅग असावं, काय गाडू हे साहित्य रे. अरे ते नाही, माणूस देखना कशात असतो, कशात? हे महत्वाचं आहे. हा. माणूस देखना त्या ह्याच्यात तर कसं समजा आपल्या मनात देखना ह्याच्यात कशात? आता बोललीच पद्धत आहे मनात देखना असावा असं ना तर नाही झालं? मग कुठे देखना असावा? खरंच हा माणूस देखना गुणाला असावा, आणि गुणाला देखना असणारा माणूस तो दिसण्यासाठी किती विद्रूप जरी असेल तर त्याच्याशी घेणं मग देणं. आता गुण कुणाच देखना आहे म्हणताय? इथं कुणाचंच नाही. तुमचं कुणाच नाही? 100% शपथ घेऊन सांगतो, इथं कुणाचं. कुणाच नाही हा. कुणाचं नाही? कुणाच आहे? तुमच्यासारखं कुणाचंच नाही. हा शाबास बाळानो, आले का आला का बाळा? मग नरडं वाळवून घेतलं. मग उन्हाचं कॅट काढले तुम्ही. अरे कसं आहे, नरडं वाळलं पडलं. माझ्याकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही. का बरं नाही? काय? जरा लांब असेल, त्याचं काय जाऊ? मोठं असेल नाही कमी असेल. काय? मग तुम्ही काय म्हणता? तुमच्याजवळ आहे की आमच्याजवळ का नाही? तुम्ही जाऊ म्हणाले की जाऊ. ए, हा? मी काय म्हणतोय, काय? अनेक माणसं असतात, अनेक माणसं असतात, दिसण्यासाठी सारखीच असतात. पण हा समान नसते, बरोबर आहे. लांब लांड कुणाचं मन लांबडा असेल, कुणाचं मोठं असेल, कुणाचं छोटा असेल. कोणाचं शरीर लांब आहे, कोण उंच आहे, कोण लांब आहे. हा. जरा खाली बघा. आणि बघा काय करायचं. काय गुबळ काढून घ्या. अरे तसं नाही, तर गर्वानं ताटून वर पाहू नका, चालताना खाली पहा. हा, असं म्हणा. ठेच लागण्याची शक्यता आहे. जाताना खाली बघितल्यावर काय दिसतं? काय दिसतं? काय दिसतं खाली बघितल्यावर? बघून बघा की. काय बघून बघा. काय? चालून नीट खाली बघा की म्हणतोय मी. चाल, बरोबर. राणी सरकारला बोलावून घ्या. या आहे सर. ऐका या. आता आलं तुमचं काम. या अरे मी आली म्हणून सांगितले का? सांगितलं की हो. तुम्ही सांगितले? या. हो का? तरी मी सांग की. मी आली. मी आली, मी आली. मी आली. त्याला हे आहे का? मी आली हो. त्याला ह्याची लाज आहे का बोलण्याची? काय झालं? मी आली म्हणतोय, काय कळते का? मी आले आणि मी आले, काय फरक आहे? बाहेर तसं सांगितलं, मी आली सांगितलं. कुणी? आई साहेबांनी. तू कोण आहेस? कडे आहे, सापसून बघा. काय सापडून बघा म्हणतोय? कडे आहे, कळत नाही का? हा? गडीत आहे का हो? अरे गडी पुरुष काय म्हणतो, मी आलो. हा हा. बाई काय म्हणते, मी आली. आपण त्यांनी तसं सांगितलं. आई साहेबांनी तसं सांगितलंय हो. मी आले म्हणा. अरे मग गारवात तू कसं सांगायचं? आई साहेब म्हणताय मी आले, त्याला पाठवून देऊ का? थोडक्यात तुम्हाला सांगू का, आई साहेब आलेत पण दरवाजाच्या बाहेर. शाबास, हा. तुमच्या कामाला घोटाळा होणार नाही. अहो, तुमचं काम तुम्ही काय सांगणार आहे की नाही त्याच्यात घोटाळा होणार नाही. आता मी बोलत नाही, कोण सांगताना बोलतोय. मग कोणते काम करायचं? काय बा? इकडे जा. पाठवून द्या. या हो, आई या. राणी सरकार, महाराज, आज अचानक दरबारमध्ये आला. किती मोठं झालं काय? मन. हा? मन. हा थांब थांब, तू मध्ये बोललो होता तिकडे, मध्ये बोललो. महाराज, बोला. तुमची आठवण झाली. हा, आम्ही यायचं नाही का? वा, का नाही? पती आणि पत्नीचं प्रेम हे अतूट असतं. पत्नीनं पतीजवळ कधीही जाणं आणि पतीनं पत्नीजवळ कधीही जाणं याच्यात कोण बंधन करतं? कोणी आहे का नाही? होय. मग तुम्ही मला सांगा, तुमची आठवण झाली म्हणून मी आले. हा, पण महाराज, मी का आले आणि कशासाठी आले हे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. काय हो महाराज, हा. खरंच का हो माझ्यावरती तुमचं प्रेम आहे? नाही, राग मानू नका. आता बरेच दिवस झाले मी बघते आहे, माझ्यापासून दूर दूर लांब जात आहे, कधी बोलत नाही. पण आमच्यावरती प्रेम नाही का असं वाटतं मला. नाही नाही, मला हा प्रश्न पडतोय. बरेच दिवस झालं तुम्ही मी संसार करतोय हा प्रश्न मला कधी विचारला नाही, आणि आज हा प्रश्न कसा विचारताय? माझ्यावर तुमचं प्रेम आहे का असं का करता तुम्ही? विचारण्याचं कारण बरेच दिवस झाले मी बघते आहे. आपल्या दोघांचं लग्न झाल्यापासून मी बघते, कधी प्रेमानं बोलले नाही.
आणि सरकार कामाचं व्याप वाढलं की पुरुष त्या कामात व्यस्त असतो आणि त्याच्यामुळे तुमची माझी गाठ घेणं मला नाही जमलं. मग एवढा गैरसमज करू नये. महाराज बोला. तुम्ही महाराज आहात. हो. त्या दरबारमध्ये बरीचशीच माणसं आहेत काम करायला. तुमच्या अंग काही घटत नाही. तुम्ही फक्त आदेश देणार आहात. पण हो, ते पण महत्वाचंच आहे. पण मला हे तुम्हाला विचारावंच वाटलं. बरेच दिवस झाले मी तुमच्याशी बोलावून आम्ही प्रयत्न करत होतो, पण कधी वेळ मिळालाच नाही. कारण का तुम्ही वेळ देतच नव्हता आम्हाला तुमच्याशी बोलायचं म्हणून. पण मी घेऊन आली हे तर दरबारमध्ये खास हे विचारण्यासाठी, खरंच आमच्यावरती प्रेम आहे का तुमचं? असं का करता राणी सरकार? मनात गैरसमज करून घेऊ नका. स्त्रीनं गैरसमज जर केला ना तर सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी होत असते. बायकाच्या जातीनं अजिबात गळ्यावरती संशय घेणं नाही तर गैरसमज करून घेणं हे फार चुकीचं असतं. महाराज, म्हणजे माझं मन तुम्हाला ओळखलंच नाही. आहो, माणूस लग्न करतं कशासाठी? थोडा भाव रुंगोळा मिळावा. ते कुठं रुंगोळा मिळतो? आपल्या बायकोपाशी. आणि बायकोला सुद्धा रुंगोळा कुठं मिळतो? आपल्या नवऱ्यापाशी. हे दिवस बोलणं, वाईट बंगाळ सांगणं, काय महत्वाचं बोलणं, काय प्रेमाचं बोलणं असतं. महाराज, खरं जर माझ्यावरती प्रेम असेल तुमचं तर या गोष्टीबद्दल मला तुमचं वचन पाहिजे. अहो, हे काय बोलता तुम्ही? वचन कशासाठी पाहिजे? तुम्हाला वचन पाहिजे ना, घ्या वचन. काय उगाच आपलं काहीतरी मनात गैरसमज करून घेताय तुम्ही. मी गैरसमज करून घेते म्हणजे? महाराज, वचन दिलं म्हणून तुमच्यावर मी विश्वास ठेवत नाही. मला एकच सांगा, माझ्या जर खरंच प्रेम असेल ती तुमची 2 मुलं आहेत की नाही, जंगलामध्ये न्या, त्याचे शिक्षण करा. रक्तानं भरलेली मला समशत दाखवण्यासाठी घेऊन या. तरच मी खरं समजेन की माझ्यावरती प्रेम आहे. काय बोलता तुम्ही हे? हा? माझ्या मुलाने काय तुमचा गुन्हा केलाय मला सांगा. गुन्हा केला म्हणून तर होती. एवढी मोठी शिक्षा देणं त्यांना योग्य आहे का? का कशासाठी? आहो, का कशासाठी? जरा का तुम्ही आणि मी बोलत जर थांबलो तर नेमकी टपकलेली आहेतच. मग आमच्या संग बोलायचं पण त्या मुलावर संगच तुमचं बोलणं चालणं सगळं. आम्ही कुठं आहे, काय करतोय, आम्ही निघून जर गेलो तर आमच्यावर तुमचं ध्यान नसताय. म्हणून ती मला 2 मुलं नको आहे. भेटता येत नाही, एकंतात बोलता येत नाही म्हणून एवढी मोठी शिक्षा का? हा, मग एक मार्ग दुसरा आहे. ते कोणता? आपण माझ्या मुलाला लांब ठेवूया, जेणेकरून मला ती सारखी भेटणार नाही. मग ते झालं ना? नाही, किती जर तुम्ही लांब ठेवलं तर बाप म्हणून ते जवळ येणारच. मग आपल्या प्रेमामध्ये अनेक दुर्भग्न झालं, ते आणि मागं तसं पुढे चालूच झालं. महाराज, मी तुमच्या वैभवाकडे बघून आलेली नाही. तुमचे काही दाग दागिने आणि काही असत त्याच्याकडे बघून आलेले नाही. ज्या टायमाला तुम्ही आम्हाला मागणी घालणार होता त्या टायमाला तुम्ही सगळं काही मला सांगितलेलं होतं. तुमची 2 मुलं आहेत ते सुद्धा सांगितलं होतं. पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. फक्त मी तुमच्याकडे लक्ष दिलं. मी तुमच्याकडे पाहून आले. समजलं? महाराज, लग्न केलं ह्याच्यासाठी केलं तुम्ही? लग्नच करायचं नव्हतं मुलावरती प्रेम होतं तर मी सांगते तेच करा. महाराज, तुम्ही वचन दिलेलं आहे, सूर्यवंशी आहात. वचनाला बठा लावू नका. सत्वशील आहात तुम्ही, नाहीतर सत्व गेले म्हणून सांगा. कबूल नसलं मी माझ्या राजवाड्याकडे जाईल. राज्य सरकार, राजवाडा सोडू नका. कारण पुरुषाची इज्जत स्त्री जवळ असते. स्त्री जर विनाकारण घर सोडलं तर त्याची नाचक्य होत असते. तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगताय त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. खरं
अरे वा, मग मला वाटतंय माझ्यावरती प्रेम आहे, पण नाही. रक्तानं भरलेली समशेर दाखवली शिवत नाही. महाराज, अजूनही बजावून सांगते आहे मी, त्या मुलासनी जंगलामध्ये न्या, त्यांचे शिक्षित करा. रक्तानं भरलेली समशेर मला दाखवण्यासाठी घेऊन या, तरच मी खरं समजेन की माझ्यावरती प्रेम आहे. जाते आहे मी. भगवंता, कोणत्या जन्मी पाप केलं होतं मी, आणि असला पाऊल राणी सरकारने का उचलला असावा? माझ्या बाळांच्याकडून काय चूक झाली असेल, काय चूक झाली असेल? नका महाराज रडायला लागले रे, नाराज आहे. काय झालं, रडायला लागले? काय विचार केला का? आतापर्यंत आपण किती वर्ष दरबारमध्ये आहे. होय. महाराजांच्या चेहऱ्यावर जरासं ते दुःख कधी नसते, नसतंय का? पण आज एवढा चेहरा नाराज का झालाय मला सांगितलं. काय घरातली ज्वारी संपल्या का? तोंड फोडीन तुझं, तोंड फोडीन. उद्या कुठलं आणायचं असं आता नाराज? ज्वारी न संपती वय गबस. काय झालंय? काय? तोंड का असं? काय झालं? काय झालंय? तोंड काय झालंय? काय झालंय? काय झाले, काय होत सगळं? का रडतंय बुवा? गर्वासारखं हा? गर्वासारखं आयुष्य झालं माझं, गर्वासारखं आयुष्य झालं. आपण काय झालंय काय सगळं हे ते बघा, रडत बसणं हे त्याच्यावर औषध नाही. तुला काय अक्कल आहे? काय गाढवासारखं झालं म्हणून रडते. काय लागलं? गाढवासारखं झालंय? असं नाही. अहो, काय झालंय ते